तर नमस्कार मंडळी, आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत भाजीला घरात काही नसलं ना तर मस्त असं किराणाच्या डब्यामधून एक वाटी अशी शेंगदाणे काढायचे आणि त्याच्यापासून आपण एक झटपट अशी रेसिपी बघणार आहोत। तर गॅसवरती कढई ठेवून घ्यायची। कढई आपली गरम झाली की त्यामध्ये जे शेंगदाणे घेतले होते ते टाकून घ्यायचे आणि शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत। खूप जास्त करपायचे नाहीत शेंगदाणे, कमी गॅसवरती मस्त असे बघा एकदम अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहेत आणि खूप कच्चे पण ठेवायचे नाहीत, त्याने आपली भाजी उघडीत लागते। शेंगदाणे आपले थंड होत आहेत तोपर्यंत कांदा, टोमॅटो, कोथिंबीर सर्व असं बारीक कट करून घ्यायचे। त्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे, हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे आवश्यकतेनुसार, जेवढं तिखट खात असाल तेवढं, लसूण टाकून घ्यायचा, हळद टाकायची, थोडंसं मीठ त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून मिक्सरला हे सर्व एकदम असं बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे। त्यानंतर आता लगेच गॅसवरती कढई ठेवायची। कढई आपली गरम झाली की त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं, कांदा टाकायचा, बारीक चिरलेला कांदा मस्त गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा। नंतर जे आपण वाटण केलं होतं ते यामध्ये टाकायचं, छान असं वाटण आपलं परतून घ्यायचं आहे। मस्त असा वाटणाला आपल्या कलर येतो बरं का छान। त्यानंतर लगेच त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा, मिक्स करायचं, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि आता इथे आवश्यकतेनुसार आपल्याला जेवढी भाजी बनवायची आहे तेवढं पाणी ॲड करून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि छान अशी भाजीला उकळी आली की कमी गॅसवरती 5 मिनिटं आपली भाजी मस्त अशी शिजवून घ्यायची आहे। त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि झटपट अशी रेडी झालेली आहे आपली भाजी। त्यानंतर छान अशी भाकर चुरून घ्यायची आणि मस्त त्यावरती आपली भाजी टाकायची। आणि ही मी कोणती रेसिपी बनवलेली आहे मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। मस्त अशी भाकर चुरायची आणि असा पोटभरीचा ताव मारून घ्यायचा मंडळी। तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओ।